हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. तर कशा आहेत? बऱ्याच असतं. स्वागत आहे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर असे खराब झालेले लिंब वगैरे असले ना आपले टाकून देण्यापेक्षा त्याचा खूप छान उपयोग. आणि हे असे आता पावसाचं असल्या वातावरणाचं तर जास्तच खराब झालेले भांडे आहेत. आणि मी देवपूजा करायची नव्हती, सुतक होतं म्हणून तर 8-10 दिवस तर हे भांडे बघितले नाही. तर ते बघा पूर्ण त्याचा रंग किती खराब झालेला आहे. पावसाचं हे वातावरण ते आणि अशीच खुले होते, पॅकिंग नव्हते, दररोजचे यूजमधले होते ना. अचानक हे केलं, बंद केलं देवपूजा वगैरे. तर ते कशा झालेत तर ते बघा. तर पितांबरी पण संपलेली सध्या माझ्याकडे, तरी पण आपण कशा पद्धतीने ते किती छान क्लीन करू शकतो. तरी लिंब आहेत ना, लिंब एक्स्ट्राचे आणलेले होते गावावरून, तर जास्तचे खाणे नाही झाले म्हणून हे खराब झाले आहेत. आता हे मी असे खराब झालेले एरवी आपण फेकूनच देतो. तर फेकून देण्यापेक्षा बघ, चला आपण याचंही काय करू, रस काढून बघू आणि भांडे किती छान क्लीन होते ते दाखवते मी तुम्हाला. आता ह्याचं आहे ना, आता हे खराब झालेलं असायचं, काही खाण्यासारखे राहिलेले नसते. त्याचं पूर्ण असं रस काढून घ्यायचा. सिंकमध्ये पण आपण ह्या लिंबाचा खूप छान उपयोग करू शकतो. कारण किती हे खराब झालं ना, 10 मिनिट लावून ठेवायचं फक्त. इतकं छान चमकतं ना लिक्विड वगैरे, त्याच्यापेक्षा छान चमकतं. खराब झालेले लिंबाचा पण उपयोग होतो. आणि कधी पितांबरी वगैरे संपलेली असेल तर भांडे पण घाण राहत नाहीत आपले. कधी पितांबरी असली तरी कधी मध्ये माझ्याकडे लिंब असले ना, तर मी एका बॉटलमध्ये याचा असा म्हणजे खराब व्हायला फेकून देणे इतपत, किंवा आपल्याला आता ते ठेवू वाटणात असे त्याला डाग वगैरे पडले, एका छोट्या बॉटलमध्ये सरस काढून घेत असते. नंतर हे तांब्याचे भांडे वगैरे, सिंक वगैरे क्लीन करायला काम येतं. कारण किती यानं मी सिंक हे करून बघितलं ना, पण तरी पण जसं लिंबाच्या यानं क्लीन तर दिसतंच, पण असं मस्त चमकच येते त्याला. तर हे पण मी काय करणार, फेकून नाही देणार. हे सिंक असं यानं घासणार आहे मी आणि 10 मिनिट तसंच ठेवणार आहे. नंतर पाणी बिणी काही टाकणार नाही. तर बघा ते पण किती चमकतं. वरतून जरी डाग दिसत असले लिंबाला, तरी असा रस भरपूर निघतोय त्याचा. चला आता आपण काय करूया, घासणी यायला पूर्ण असं लावून घेऊया. पूर्ण सगळीकडं असं आतून बाहेरून जसं आपण घासतो ना हे. आता हे लावून फक्त असं ठेवू द्यायचं असं. आता हे गंगाळ पण आहे ना, ते तर एवढं क्लीन म्हणजे एवढं हे असतं, पण त्याचा तर कलर कसा झाला आहे बापरे. तांब्याचे म्हणून पण कळणार. याला आपण सगळीकडे असं लावून घ्यायचं. हे पण असं 10 मिनिटासाठी सोडायचं. हे देवताट आहे, याला आपण सगळीकडे असं लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, आपण तांब्याला सगळ्यात अगोदर लावलेलं आहे. तर ते बघा कसं त्याचा रंग सोडून क्लीन होत चाललं आहे. तर राहिलेलं पण आपण पुन्हा लावून ठेवूया त्याला. चला, तर 10 मिनिटांनी ते बघा कसं आता याची लगेच याचे डाग कमी दिसायला लागले. फक्त लावून ठेवलं ना आणि नंतर 10 मिनिटांनी फक्त नॉर्मली घासून घ्यायचं. तर बघा किती प्रमाणात क्लीन होतात ते. बघू शकता तुम्ही, 10 मिनिटांनी आपोआप फक्त लिंबाचं हे रस लावून ठेवले. बघा ना, आपोआप किती छान सगळे डाग सुटल्यावानी झाले, किती जवळपास क्लीनच झाल्यावानी झाले. एकच 80%. आता याच्यावर घासणीनं घासून घेतलं का एकदम क्लीन होतं. बघा हे पण बघा पूर्ण, बघा हे पाण्यात किती घाण म्हणजे लिक्विड लावलं किती घाण साचले, म्हणजे सगळं हे गेलं आहे. तर पाठीमागून नाही थोडेसे डाग ते घासले ना निघून जाते, बऱ्यापैकी क्लीन होऊन जातात. तर आता मी हे घासून काढते आणि बघा दाखवते तुम्हाला किती क्लीन झालं. याच्यावर आपलं नेहमीचं सोप किंवा असं लिक्विड पण म्हणजे काही लावायची गरज नाही. तर नॉर्मली असंच घासून घ्यायचं. फक्त ते रस असतं ना ऑलरेडी लागलेलं,
म्हणजे फक्त नॉर्मली असं घासून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती क्लीन निघते. तर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी क्लीन निघलेलेच आहेत. कारण सुरुवातीला किती रंग त्याचा हे झाला होता एका 8 दिवसात, आणि हे असं पावसाचं वातावरण त्याने जास्तच झालं होतं. आणि बघा किती क्लीन निघले ते. तर कधी कधी यानं पण असं लिंबू फेकून देण्यापेक्षा उपयोगाला येतात, आणि हे तांब्याचे भांडे पण खूप क्लीन निघतात. तर चल, थँक्यू, बाय बाय.